साहेबांकडून टोल घेणार साहेबां. नमस्कार. तुम्हालाही नमस्कार. आधीच माफी मागतो. कसं आहे, तुमची निवड आणि आमची आवड फार वेगळी आहे, त्यामुळे तुमचे काळे धंदे आम्ही उघडे करू. अर्थात तुमच्या चांगल्या कामाचं कौतुकही करू बरं का. नाही, कसं आहे, महाराष्ट्राला पुन्हा महा करायचं असेल तर आम्ही असेच वागणार. आपलं एकमेव निष्पक्ष वृत्तपत्र महाराष्ट्र टाइम्स. नमस्कार, मी प्रसाद. नमस्कार, मी करुणा. महाराष्ट्र टाइम्स फेसबुक लाईव्ह या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर आपण दीर्घकाळानं भेटतोय, पण त्याचं निमित्तही तसंच आहे. अर्थात प्रसाद म्हणाल्याप्रमाणे यावर्षी आपल्या भेटण्याचं निमित्त खूपच खास आहे. महाराष्ट्र टाइम्सची पुणे आवृत्तीचा यंदा 11वा वर्धापन दिन आहे. हा वर्धापन दिन आम्हाला वाचकांसोबत सेलिब्रेट करायचा मानस होता आणि म्हणूनच आम्ही त्यांच्यासाठी मटा फेसबुक लाईव्ह हा एक खास उपक्रम आणला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून त्या क्षेत्रातील कलाकार, दिग्गज मंडळी यांच्याशी आम्ही संवाद साधणार आहोत. या उपक्रमाचा आज पहिला दिवस, तर या पहिल्या दिवसाचे पाहुणे फारच खास आहेत. तर यांच्याविषयी प्रसाद आपल्याला अधिक माहिती सांगेल. समाज मनावर खास व्यक्तिमत्वाची आपल्या छाप सोडणारं हे व्यक्तिमत्व आहे. खरं तर त्यांचं वेगळं काही इंट्रोडक्शन किंवा ओळख करून द्यायची गरज नाही. आजचे आपले पाहुणे आहेत अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे. नमस्कार सर. जय शिवराय. आपलं खूप खूप स्वागत. तर आपल्या सर आजच्या पहिल्याच भेटीत आपण सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार. आणि पहिला प्रश्न खरं तर असा आहे की आता अभिनेता आणि राजकारणाच्या पटलावरचा एक चेहरा या दोन्ही ओळखी आहेत आणि महाराज आणि शंभूराजे या दोघांची एक छबी आपण साकारली आणि महाराष्ट्रातल्या घराघरात स्वतःचं स्थान निर्माण केलं. तर पुणे आणि पुण्याशी तुमच्या असलेल्या आठवणी, कारण पुणे बदलतंय, पुणे नवीन होतंय, मेट्रो सिटी होतीये आणि या सगळ्यामध्ये तुम्ही पुण्याकडे कसे पाहता तुमच्या जडणघडणीच्या दृष्टिकोनातून? नक्कीच. सर्वप्रथम महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे आवृत्तीच्या या 11व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र टाइम्सच्या सगळ्या वाचकांना, महाराष्ट्र टाइम्सना, सर्व कर्मचारी वर्गाला मनापासून मी शुभेच्छा देतो. पुण्याची एक खूप खास जागा माझ्या मनात अशासाठी आहे की जी एक खूप महत्वाच्या जडणघडणीचा जो काळ असतो त्यावेळी मी पुण्यात होतो. म्हणजे अगदी लहानपणी पुण्याकडे, म्हणजे मी जेव्हा नारायणगावला राहत होतो तेव्हा पुण्याकडे एक पुणे ही माझी ड्रीम सिटी होती. म्हणजे जे काही आहे ते पुण्यात होतं. म्हणजे अगदी लग्न समारंभाच्या वेळी किंवा सणासुदीला कपडे घेतले तरी पुण्यातून कपडे घेतले हे सांगणं ही एक प्रतिष्ठेची बाब होती. मग मेडिकल फॅसिलिटीज असतील किंवा शिक्षणाच्या दृष्टीने असेल, पुण्यात शिकायला जाणं ही एक गौरवाची गोष्ट होती आणि त्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळणं ही एक महत्वाची बाब होती. आणि मी 9वीला राव बहादूर लक्ष्मणराव शिकायला, तेव्हा 9वी, 10वी, 11वी, 12वी अशी 4 वर्ष मी पुण्यात विद्यार्थी म्हणूनही राहिलो आणि त्यानंतर सातत्यानं पुण्याचा सांस्कृतिक क्षेत्राच्या निमित्तानं वेगवेगळ्या कारणाशी संबंध येत गेला. म्हणजे 9वी ते 12वी जेव्हा मी पुण्यात होतो तेव्हा आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा स्नेहसंमेलन असतील, याच्यातून एक स्वतःची ओळख निर्माण करताना पुण्याच्या सांस्कृतिक बेसचा फार मोठा फायदा झाला. पुण्याचं एक सगळ्यात मोठं योगदान मी वैयक्तिक कायम असं मानतो ते म्हणजे भाषाशुद्धी. म्हणजे ग्रामीण भागातून आल्यानंतर पुणेकरांच्या उंचावलेल्या भुवया या शमवण्यासाठी भाषा जी शुद्ध करावी लागली, मी म्हणतो ते एक फार मोठं योगदान होतं. दुसरं म्हणजे हॉस्टेल लाईफ मी पहिल्यांदा पुण्यात अनुभवलं अगदी 9वी, 10वी मध्ये. आणि त्यामुळे स्वावलंबनाचा एक पाया तिथे रचला गेला. म्हणजे मला आठवतं मी पीजोग हॉस्टेलला होतो आणि आपले प्रशालेत शिकत होतो आणि तेव्हाच्या त्या सगळ्या आठवणी, किंवा फर्ग्युसन कॉलेजच्या मेसला जेवायला जायचं आणि अगदी समारंभ सोहळा साजरा करायचा म्हटलं तर गणेशोत्सवाच्या मिरवणुकांना मी गरवारे फ्लायओव्हर जो आहे डेक्कनचा त्याच्यावर शालेय वयात नाचलो सुद्धा आहे. विसर्जन मिरवणूक कुठल्या मंडळाची ते माहित नाही, पण हॉस्टेलचा ग्रुप सगळा एकत्र जायचा आणि मग त्यामध्ये नाचून घ्यायचं, नाचायची हौस भागवायची. अशा अनेक आठवणी आहेत. आणि पुढे जाऊन शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा जेव्हा प्रयोग करायचा झाला
तेव्हा त्यासाठीचं पहिलं ठिकाण हे पुणे निवडलं. कला क्षेत्रात आल्यानंतर बालगंधर्व रंगमंदिराच्या रंगमंचावर जी दाद मिळते ही एक महत्वाची दाद आहे, असं कायम मनात एक कोरलं गेलं. मग राजा शिवछत्रपती मालिका असेल, स्वराज्य रक्षक संभाजी मालिका असेल, या सगळ्या गोष्टीतून पुण्याची ओळख आणखी अधोरेखित होत गेली. आणि खरं तर कला क्षेत्रात गेल्यानंतर मी प्रामाणिकपणे सांगायचं तर ना घर का ना घाट का होतो. म्हणजे पुण्याच्या पूर्णपणे सांस्कृतिक चळवळीत होतो. म्हणजे पुरुषोत्तम करंडकच्या मंचावर उभं राहण्याची संधी कधी मिळाली नाही. आणि एमबीबीएसला मुंबईत गेलो आणि एमबीबीएस नंतर कला क्षेत्राचा प्रवास सुरू केला. त्यामुळे हा नेमका कोणत्या ग्रुपचा, हा नेमका पुण्याचा की हा नेमका मुंबईचा, या वादात जो सुरुवातीचा एक काळ असतो तो सुरुवातीचा काळ हा नक्की गेला. त्यामुळे मी असं काय म्हणतो की त्यावेळी खरं तर परिस्थिती ना घर का ना घाट का अशी झाली होती. पण पुण्यानं भरभरून दिलं, पुण्यानं भरभरून प्रेम दिलं, पुण्यानं भरभरून विश्वास दिला. आणि आजही समाजकारणात कार्यरत असताना पुणे शहराच्या दृष्टीनं किंवा पुणे शहराच्या एकूण विकासाच्या दृष्टीनं बघताना भविष्याचा वेध घेत जात असताना शहरीकरणाच्या समस्या असतील, काही नागरीकरणाच्या समस्या असतील आणि त्यातलं पुढे जाऊन पोटेन्शियल असेल, या गोष्टींचा अभ्यास करताना सुद्धा मला पुणे शहर फार महत्वाचं वाटतं. म्हणजे एक साधी गोष्ट जर सांगायची झाली तर पुण्याच्या वाहतूक कोंडीविषयी आपण बोलतो, पण ही वस्तुस्थिती आहे की जेव्हा आपण आदर्श टाउन प्लॅनिंगचा विचार करतो तेव्हा आदर्श टाउन प्लॅनिंग मध्ये एखाद्या शहरामध्ये रस्त्यांच्या खाली असलेल्या जमिनीचं प्रमाण किमान 16% असावं लागतं, जे खरं तर पुणे शहरात केवळ 9%. आणि त्यामुळे याच्यावर पर्याय नेमका काय करता येऊ शकतो, याच्यातून आज पुणे शहर सॅच्युरेट झालं असेल तर मग त्याच्या ट्विन सिटीची संकल्पना काय, अशा अनेक विचारचक्राला गती देण्याचं काम पुणे शहर करतं. त्यामुळे पुण्याचं माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या जडणघडणीमध्ये फार महत्वाचं स्थान आहे, मी प्रामाणिकपणे बघतो. सर, याला जोडून एक असा प्रश्न विचारेन की तुम्ही आपल्या शाळेत होता, मग तिथेच डॉक्टर व्हायचं स्वप्न पहिल्यांदा पाहिलं का अभिनयाची आवड तिथे निर्माण झाली आणि अभिनयाचं स्वप्न सुरुवातीला होतं? म्हणजे नेमकं सुरुवात नाही, कारण एखादा मेडिकलला जाणारा स्टुडंट अभिनेता होतो, हे दोन फील्ड खरं तर खूप कॉन्ट्रास्ट आहेत. तर ही प्रक्रिया नेमकी कशी घडली? खरं तर आपटे प्रशालेत आलो ते डॉक्टर व्हायचं याच विचारानं 10वी-12वीला चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत, त्यासाठी खूप चांगली शाळा असली पाहिजे. आणि मला राव बहादूर लक्ष्मणराव आपटे प्रशालेत शाळेनं मला घडवलं, त्या शाळेनं मला खूप वेगळे संस्कार दिले. आणि आपटे प्रशालेतलेच एक फार इंटरेस्टिंग अनुभव मी कायम शेअर करतो. पहिल्या वक्तृत्व स्पर्धेत मी जेव्हा भाग घेतला होता तेव्हा माझ्या त्यावेळेच्या दुर्दैवानं कदाचित ती इंग्लिश वक्तृत्व स्पर्धा होती, आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेमध्ये. आणि अ स्टिच इन टाइम सेव्स 9 असा माझा विषय होता, जो मला अजूनही प्रकर्षानं आठवतो. आणि आपटे प्रशालेच्या त्यावेळेचा युनिफॉर्म हा स्काय ब्लू शर्ट आणि खाकी पॅन्ट होती. आणि मी जेव्हा भाषणाला उभा राहिलो तेव्हा नुकताच मी नारायणगाववरून आपटे प्रशालेत आलो होतो, पुण्यात आलो होतो. आणि प्रोनाउन्सिएशनवर तोपर्यंत तेवढं काम झालं नव्हतं, त्यामुळे जे उच्चार होते ते खूप जास्त त्याला ग्रामीण लहेजा होता. आणि जसं मी बोलायला तोंड उघडलं त्यानंतर परीक्षकांवर काय परिणाम झाला ते ठाऊक नाही, पण एक हास्याची लकीर माझ्या प्रत्येक उच्चारानिशी त्या संपूर्ण बसलेल्या स्पर्धकांमध्ये उमटत होती. आणि शर्टाचं बटन उघडं आहे का, ते पॅन्टची झिप उघडी राहिली का, इथपर्यंत सगळे विचार मनात येऊन गेले होते. कसं बसं भाषण संपवून तिथून बाहेर पडलो, पण मला वाटतं त्या प्रसंगानं एक जिद्द पेरली आणि पुढच्याच वर्षी मी या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचा सर्वसाधारण विजेता होतो. आणि त्यानंतर उत्स्फूर्त विषयावर सलग 3 वर्ष मी या स्पर्धेतला विजेता राहिलो. त्यामुळे सुरुवात जरी डॉक्टर होण्यासाठी किंवा चांगल्या करिअरसाठी आलो असलो तरी ही बीज नकळत त्या वयात पेरली गेली. पण नक्कीच 12वी पर्यंत कोणताही विचार कला क्षेत्राकडे पूर्णपणे वळण्याचा नव्हता, हे प्रामाणिकपणे सांगतो. कारण 10वीला त्यावेळी बोर्डात होतो, 12वीला बोर्डात होतो आणि त्यानंतर एक इलिस्ट्रियस करिअर करायचं म्हणून महाराष्ट्रातलं जे टॉपमोस्ट मेडिकल कॉलेज आहे सेट जीएस मेडिकल कॉलेज, तिथे सेट जीएस मेडिकल कॉलेजला मुंबईला ऍडमिशन घेतलं. आणि खरं तर कला क्षेत्राचा प्रवास हा जास्त प्रकर्षानं हा जीएस मेडिकल कॉलेज मधून सुरू झाला. सर, तुमचा आवाज खूप भारदस्त आहे आणि अभिनेत्यासाठी तो एक प्लस पॉइंट असतो की आवाज भारदस्त असणं. तर म्हणजे आणि जेव्हा संभाजीराजे किंवा शिवाजीराजे भोसले यांची भूमिका करण्याची वेळ येते तेव्हा आवाज ही गोष्ट प्रायोरिटीने
गृहीत धरली जाते. तर तुमच्या या करिअरमध्ये तुमच्या आवाजाचा कितपत मोठा वाटा आहे? नक्कीच आवाजाचं एक फार मोठं महत्व आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यावर नक्कीच मेहनत घ्यावी लागते. उपजत एक बेस असू शकतो, पण त्यानंतर त्या आवाजावर जी मेहनत घ्यावी लागते ती नक्कीच घेतली जाते. आणि शंभूराजे या नाटकाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर जे प्रयोग झाले, या प्रयोगांनी खरं तर एक वेगळा संस्कार आवाजावर केला असं म्हणायला हरकत नाही. कारण महाराष्ट्रातल्या जवळपास अनेक खेड्यांमध्ये जवळपास 550 प्रयोग झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रयोग झालेत, ओपन थिएटरला प्रयोग झालेत, अनेक ठिकाणी साऊंड सिस्टम ही तितकीशी चांगली नसायची. आणि आमचे निर्माते कलावैभवचे स्वर्गीय मोहनजी तोंडवळकर हे मला कायम सांगायचं की नाटकाला सुरुवात केल्यानंतर एक सांगितलं तर पोटातून बोल, पोटातून बोल. हे जे पोटातून बोल हे खरं तर तुमच्या व्हॉइस डिलिव्हरीच्या वेळी, प्रोजेक्शनच्या वेळी तुमच्या डायफ्रामचा तुम्ही किती वापर करणार आहात याच्यावर एक फार महत्वाची गोष्ट ती अवलंबून असते. हे मेडिकलच्या शिक्षणामुळे कळत होतं आणि त्यामुळे ती आवाजाची जी पातळी असेल किंवा जी संवादपेग असेल ती खूप सहज जमत होती. दुसरी मला एक फार महत्वाची गोष्ट वाटते कलाकाराच्या दृष्टीनं, ती म्हणजे तुमचा आवाज तुम्हाला ऐकू आला पाहिजे. एकाच वेळी तुम्ही जे काही बोलता आहात हे स्वतः आधी ऐकण्याची क्षमता निर्माण करावी लागते, जी सुद्धा अनेक प्रयोग केल्यानंतर ती रंगमंचावर आपोआप डेव्हलप होत गेली. आणि यामध्ये मी याचं एक फार मोठं श्रेय डॉक्टर श्रीराम लागूंना देईन की त्यांचं वाचिक अभिनय हे जे पुस्तक होतं त्या पुस्तकाचा मला प्रचंड फायदा झाला. आणि प्रत्येक शब्दाचं उच्चारण असेल, त्यानुसार बदलला जाणारा आवाज असेल, आणि आवाज भारदस्त आहे का की नाही यापेक्षा मला जास्त महत्वाचं वाटतं ते म्हणजे तुमचा आवाज, तुम्ही जे शब्द उच्चारता आहात त्या उच्चारांमधल्या, त्या शब्दांमधल्या भावना पोहोचवू शकतो. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आवाज कमावण्यासाठी किंवा आवाजाचा योग्य वापर मला जास्त महत्वाचा वाटतो. कारण मला गायनाचं कोणतंही अंग नाही. अगदी प्रामाणिकपणे सांगतो, समूह गीतातून हाताला धरून बाहेर काढलेला मुलगा आहे. म्हणजे शाळेत असताना मला अजूनही आठवतं, आमचे पुरंदरे सर होते नारायणगावला आणि ते गाणी बसवायचे. आणि तेव्हा एकदा समूह गीताची प्रॅक्टिस सुरू होती आणि बराच वेळ प्रॅक्टिस झाल्यानंतर सर वैतागले होते, कारण दुपारपर्यंत गाणं बसतच नव्हतं. आणि सर म्हणत होते, कोणीतरी एक बेसुरा गातोय, कोणीतरी एक बेसुरा गातोय. शेवटी त्यांनी प्रत्येकाला समोर बोलावलं आणि दुपारपर्यंतच्या मेहनतीनंतर थकल्यानंतर त्यांनी माझा आवाज ऐकल्यानंतर सांगितलं, कृपा करा ना इथून पुढे गाऊ नका. त्यामुळे मला वाटतं की आपण बोललो सर तुमचा आवाज अनकन्व्हेन्शनल आहे आणि आत्ताचा म्युझिकचा ट्रेंड थोडा अनकन्व्हेन्शनल व्हॉइस कडे, त्याच्यामुळे आता तुम्ही तुमच्या सेकंड इनिंग मध्ये नक्कीच गायक होऊ शकता. त्यामुळे विचार करा. हा विचार करून बघायला हरकत नाही. सर, महानाट्यानंतर आपण राजा शिवछत्रपती या मालिकेबद्दल विचारायला आवडेल तुम्हाला, कारण टेलिव्हिजन असेल किंवा एकंदर इतिहासावर आलेल्या आजपर्यंतच्या मालिका पाहिल्या, म्हणजे अगदी ज्येष्ठ अभिनेते विनय आपटेंनी सुद्धा दूरदर्शनवर तो प्रयत्न करून पाहिला होता. एक तर त्या मालिका पुढे भाग गेले नाहीत किंवा अर्ध्यातच बंद झाल्या, पण राजा शिवछत्रपती जेव्हा आली तेव्हा अबालवृद्धांनी पुन्हा एकदा इतिहासाचा एक कालपट डोळ्यासमोर अनुभवला. या निमित्तानं या मालिकेपर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर घराघरात पोहोचलेलं डॉक्टर अमोल कोल्हे हे नाव, तर याबद्दल काय सांगा? खरं तर राजा शिवछत्रपती मालिकेच्या आधी कलावैभवचं शंभूराजे हे नाटक सुरू झालं होतं. आणि शंभूराजे या नाटकाच्या वेळची खरं तर किस्सा असा आहे की त्यावेळी मी 5 ते 6 वेगवेगळ्या मालिका करत होतो. म्हणजे या गोजीरवाण्या घरात, अधुरी कहाणी, काटार होते कोणाला, अशा अनेक मालिका मी करत होतो. आणि मला जेव्हा समजलं, अशाच मुलाखती दरम्यान मी एकदा म्हणालो होतो की मला संभाजी महाराजांची भूमिका करायला, आणि आमचे त्यावेळेचे प्रोडक्शन कंट्रोलर होते प्रताप सावंत, त्यांनी मला सांगितलं की कलावैभव नवीन नाटक करते, तू करणार. कलावैभव हे नाव ऐकल्यानंतर खरं तर रोमांचित झालो होतो की मला जायचंय आणि मला किमान ऑडिशन तरी देतो, कोणीतरी ऐतिहासिक नाटक करतं. आणि मी जेव्हा कलावैभवच्या ऑफिसमध्ये पोहोचलो त्यानंतर मोहन तोंडवळकरांना मी भेटलो. त्यांचा ट्रेडमार्क पेपर समोर असायचा आणि त्या पेपरमधून त्यांनी सांगितलं, हा वाचा. ज्येष्ठ रंगभूषाकार बोरकर दादा होते, त्यानंतर मला आठवतं दिग्दर्शक अनिल गवस होते. आणि ते वाचन केल्यानंतर मला खरं तर त्यावेळी मोहन काकांनी सांगितलं, सगळ्या मालिका सोडाव्या लागतील,
कारण दूरचित्रवाणी मालिका करणारे नट नाटकाला पुरेसा न्याय देत नाहीत असा त्यांचा समज होतो. आणि त्यावेळी मी सांगितलं एका क्षणात की हो, सगळ्या मालिका सोडतो. आणि त्यानंतर शंभूराजे नाटक सुरू झालं, त्याचे 80 प्रयोग झाले. त्या प्रयोगांमधून खरं तर रेल्वे पोलीसमध्ये फार मोठे अधिकारी आहेत कासार साहेब. कासार साहेबांनी माझं नाव नितीन चंद्रकांत देसाईंना सुचवलं आणि स्वतः नितीन दादांनी नाटक बघितलं आणि त्यांनी सांगितलं की माझी निवड पक्की. राजा शिवछत्रपती करत असताना मात्र अनेकांनी सल्ला दिला होता की हे करू नको, कारण तू तुझं करिअर संपवतोयस. हे मला अनेकांनी सांगितलं होतं. काहींनी रामायणातल्या कलाकारांचे दाखले दिले होते, काहींनी महाभारतातल्या कलाकारांचे दाखले दिले होते आणि मला प्रामाणिकपणे प्रत्येकाने हा सल्ला देऊ केला होता की आत्ताची करिअरची सुरुवात आहे कुठेतरी. सर्वसाधारणपणे मराठी इंडस्ट्रीमध्ये आपण बघतो की करिअरचा पीक ज्याला म्हणतो तो साधारणतः 40च्या एका टप्प्यानंतर, तेव्हाचे जेवढे काही मोठी नावं होती ती साधारण त्या टप्प्याच्या आसपास आल्यानंतर तिथे पोहोचली होती. आणि अगदी सुरुवातीला मी हा धाडसी निर्णय घेतो असं अनेकांचं मत होतं. तर राजा शिवछत्रपती मालिका ज्या पद्धतीनं घडली, ज्या पद्धतीनं पूर्ण झाली, यामध्ये नितीन चंद्रकांत देसाईंचं फार मोठं त्यांचं क्रेडिट आहे, त्यांचं फार मोठा वाटा आहे. आणि ज्या जिद्दीनं त्यांनी ही मालिका केली, त्यांनी एक स्वप्न पेरलं होतं संपूर्ण टीमच्या डोळ्यात आणि संपूर्ण टीमनं ज्या पद्धतीनं त्याला प्रतिसाद दिला आणि जसं तुम्ही म्हणालात त्या पद्धतीनं अनेक वर्षांनंतर खरं तर महाराजांवर मालिका येत होती. अनेक वर्षांनंतर ऐतिहासिक मालिका इतक्या दिमागदार पद्धतीनं येत होती. त्यानुसार ती मालिका अक्षरशः डोक्यावर घेतली आणि स्टार प्रवाह वाहिनीची ही मला वाटतं ही फ्लॅगशिप मालिका होती, पहिलीच मालिका होती. आणि स्टार प्रवाहाचे तेव्हाचे जे बिझनेस हेड होते अतुल केतकर यांनी फार जिद्दीनं ही मालिका पोहोचवण्याचा विडा उचलला होता आणि त्यानुसार राजा शिवछत्रपती मालिकेनं म्हटलं तर एक इतिहास घडवला. पण या सगळ्या दरम्यान असं झालं होतं की शंभूराजे नाटक बंद करावं लागलं होतं आणि त्यावेळी मी मोहन काकांना शब्द दिला होता की जर माझ्यामुळे तुम्ही नाटक बंद करत असाल तर मालिकेचं काहीही हो. जसं प्रसाद तुम्ही म्हणालात त्या पद्धतीनं अनेकांनी सांगितलं होतं की हे पूर्णत्वाला जात नाही महाराजांवरची मालिका. अगदी सुरुवातीच्या काळात मी मोहन काकांना शब्द दिला होता की मालिका पूर्णत्वाला जाओ अथवा न जाओ, ती सक्सेसफुल हो अथवा अपयशी ठरो, दुसऱ्या दिवशी मी तुमच्याकडे येऊन आपण शंभूराजेचे प्रयोग सुरू करू. आणि त्या बरहुकूम मी मालिकेचं चित्रीकरण संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी कलावैभवच्या ऑफिसमध्ये होतो आणि त्यानंतर जवळपास 3 वर्ष आम्ही शंभूराजे या नाटकाचे महाराष्ट्रभर दौरे करत होतो, प्रयोग करत होतो. म्हणजे महिन्याला जवळपास 25-25, 30-30 प्रयोग आम्ही शंभूराजेचे करत होतो. आणि त्या दरम्यान मात्र कुठलीही नवीन असाइनमेंट घेतली नव्हती. आणि तुम्ही म्हणता तसं या मालिकेनं जी एक ओळख दिली, या मालिकेने जो एक प्लॅटफॉर्म दिला, त्या प्लॅटफॉर्मचा शंभूराजे या नाटकाला नक्कीच फायदा झाला. आणि शंभूराजे या नाटकानंतर शिवपुत्र संभाजी हे महानाट्य, या महानाट्यानं आणखी एक वेगळं स्वप्न पेरलं आणि पुढची तेवढीच मोठी ओळख मिळण्यासाठी मध्ये जवळपास 8 ते 9 वर्षांचा काळ गेला. कारण या दरम्यान शंभूराजे नाटक असेल, महानाट्य असेल, वेगवेगळ्या सिनेमांमध्ये करून पाहिलेलं काम असेल, यामध्ये कुठेतरी एक अस्वस्थता होती मनात की मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालिकेला ही मान्यता मिळाल्यानंतर आता कुठंतरी मला शंभूराजे महाराष्ट्रापर्यंत पोहोचवायचे, पण ते धाडस करायला कोणीच तयार होत नव्हतं. अनेक उंबरठे झिजवले, अनेकांना विनंत्या केल्या आणि त्यानंतर कोल्हापुरात आम्ही शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा प्रयोग केल्यानंतर आमच्या जगदंब क्रिएशन्सची निर्मिती झाली आणि आम्ही हा विडा उचलायचा ठरवला, स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका. आणि मग जगदंब क्रिएशनला सुरुवात झाली, जिथून स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका घराघरात पोहोचली. याला जोडूनच सर एक प्रश्न विचारतो. खरं तर महाराज म्हटलं आणि कलाकृतीतले महाराज म्हटलं की आपण थेट मागे जातो ते ज्येष्ठ दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटांपर्यंत. म्हणजे ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत असतील, सूर्यकांत मांढरेजी असतील, यांनी त्या भूमिकांना एका उंचीवर नेऊन ठेवलं होतं. आणि मधल्या काळामध्ये फारशा ऐतिहासिक कलाकृती न झाल्यामुळे एक कालखंड असा निर्माण झाला होता आणि त्यानंतर एकदम राजा शिवछत्रपती मालिका आली आणि मग महाराजांची छबी कुठे दिसते तर डॉक्टर अमोल कोल्हे आणि पुढे शंभूराजे. तर तुम्ही ही भूमिका उभी करताना, साकारताना आधीचं काही काम किंवा आधीच्या अभिनेत्यांचं काही काम हे डोळ्यासमोर ठेवलं होतं की तुम्ही नेमकं काय तेव्हा मनात ठेवलं होतं? 100% तुम्ही जे उल्लेख केलेत चंद्रकांतजी मांढरे आणि सूर्यकांतजी मांढरे हे माइलस्टोन आहेत. म्हणजे आजही मला जर कोणी विचारलं तर शिवाजी महाराजांची सर्वोत्तम भूमिका कोणी साकारली तर कायम माझं नम्रपणे उत्तर असतं स्वर्गीय चंद्रकांतजी मांढरे यांनी.
आणि तेच उत्तर संभाजी महाराजांच्या विषयी डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि सूर्यकांतजी मांढरे यांच्या बाबत असतात. मुळात ही भूमिका करताना दोन गोष्टींचा विचार करणं जास्त गरजेचं होतं, कारण मोठ्या पडद्यावर जेव्हा तुम्ही महाराज साकारतात तेव्हा त्या भूमिकेच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या आहेत, ती भूमिका साकारत असतानाच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या आहेत, आणि छोट्या पडद्यावर जेव्हा तुम्ही ही साकारतात तेव्हा त्याच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या आहेत. कारण मधल्या काळात जसं तुम्ही म्हणालात तसं ही भूमिका खूप अभावानं साकारली गेली असल्यामुळे धारदार नाक आणि दाढी या दोन गोष्टी आल्या म्हणजे हा अभिनेता महाराजांसारखा दिसतो इतपत जी गोष्ट झाली होती. मात्र याचं श्रेय मी राजा शिवछत्रपतीचे दिग्दर्शक हेमंत देवधर यांना देतो, की ज्यांनी एक गोष्ट फार प्रकर्षानं माझ्या मनात ठसवली, ती म्हणजे जेव्हा तू छोट्या पडद्यावर जाणार आहेस त्या छोट्या पडद्यावर रोज त्या भूमिकेमध्ये तू प्रेक्षकांच्या दिवाणखान्यात पोहोचणार आहेस. आणि महाराज हे दाढी किंवा नाक एवढ्या पुरते मर्यादित नाही, तर हा सगळा खेळ डोळ्यांचा आहे. आणि मग रोज तुम्ही पोहोचत असताना चित्रपट बघायला आपण जेव्हा जातो तेव्हा त्याचा एक वेगळा अभिनिवेश असतो, एक पूर्णपणे वेगळं वातावरण असतं आणि त्यावेळेचं डिस्ट्रॅक्शन प्रेक्षकांसाठी फार कमी असतं. मात्र जेव्हा तुम्ही टेलिव्हिजन माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत विशेषतः ऐतिहासिक विषय घेऊन पोहोचता तेव्हा अनेक डिस्ट्रॅक्शन्स असतात, म्हणजे अगदी जेवणाच्या वेळांपासून कुकरच्या शिट्ट्यांपर्यंत लहान मुलांच्या रडण्यापर्यंत अशी अनेक डिस्ट्रॅक्शन्स तुमच्या मनात धरून तुम्हाला ती भूमिका बांधायची असते. हे मला खूप सुरुवातीलाच हेमंत देवधरांनी मनावर ठसवलं होतं आणि त्यामुळे त्या भूमिकेचा अभ्यास करणं तितकंच गरजेचं होतं. मी काय म्हणतो की ऐतिहासिक भूमिका साकारत असताना तुम्हाला फक्त डायलॉग्स पाठ करून होत नाही. अनेक जण म्हणतात की काय डायलॉग उत्तम पाठ करता तुम्ही, पण ते तसं नाहीये. त्यासाठी मुळात ती विचारधारा समजून घेणं गरजेचं असतं. मी कायम त्याला म्हणतो की इट इन्व्हॉल्व्स फिजिकल प्रिपरेशन, इंटेलेक्च्युअल प्रिपरेशन अँड मेंटल प्रिपरेशन. या तीन फार महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे फिजिकल प्रिपरेशन मध्ये तुम्हाला ती देहयष्टी, लोकांना विश्वास पटेल या पद्धतीची देहयष्टी ती तुमची असली पाहिजे. त्यामध्ये घोडेस्वारी असेल, मग त्यानंतर लाठीकाठी असेल, तलवारबाजी असेल, या सगळ्याचं शिक्षण घ्यावं लागतं. ज्याला इंटेलेक्च्युअल प्रिपरेशन म्हणतो, त्या इंटेलेक्च्युअल प्रिपरेशन मध्ये अनेक इतिहासकारांनी, लेखकांनी, कादंबरीकारांनी, शाहिरांनी महाराजांवर असेल किंवा शंभूराजांवर असेल विपुल प्रमाणात लेखन केलेलं आहे. आणि या प्रत्येकाचा टेक वेगळा असू शकतो, प्रत्येकाचा अँगल वेगळा असू शकतो. पण जेव्हा तुम्ही सामायिक रूप एक साकार करत असता तेव्हा अ ची कादंबरी आवडणाराही तुम्हाला बघत असतो आणि ब ची कादंबरी आवडणाराही तुम्हाला बघत असतो आणि कदाचित ती गोष्ट क ला आवडत नसते, क ची विचारधारा वेगळी असते. तर या अ ब क तिघांनाही एका धाग्यात विणण्याचं कसब तुम्हाला जर साधायचं असेल तर तुम्हाला हे सगळं वाचन करावं लागतं, ते तुम्हाला समजून घ्यावं लागतं आणि कलाकार म्हणून त्रयस्थपणे याच्याकडे पाहावं लागतं. आणि तिसरी जी प्रिपरेशन ज्याला मी म्हणतो ती कायम मानसिक तयारी असते, दॅट इज अ मेंटल प्रिपरेशन. ती अशी की ऐतिहासिक मालिका केली म्हणजे तिला यश मिळेल असं कधीच नसतं. आणि सर्वसाधारण मालिकांना जो एक वेटिंग पिरियड असतो त्यापेक्षा ऐतिहासिक मालिकेचा नक्कीच हा जास्त असतो. त्यावेळी दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. एक म्हणजे हे सगळं साकारत असताना लागणारा पेशन्स ही एक गोष्ट असते, आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे जेव्हा तुम्ही लार्जर दॅन लाईफ रोल्स साकारता तेव्हा लोक तुम्हाला नकळत त्या ठिकाणी ठेवू पाहतात. त्यावेळी तुम्हाला हे स्वतःला समजवायचं असतं, इदम न मम, हे माझं नाही, हे मी नाही, मी केवळ हे एक प्रतिरूप साकारतो. त्यामुळं दिस फिजिकल, इंटेलेक्च्युअल आणि मेंटल प्रिपरेशन या तीन तयाऱ्या करून या भूमिका केल्या तर मला वाटतं प्रवास जास्त सोपा होतो. सर, याला जोडून एक असा एक प्रश्न आहे की तुम्ही दोन महत्वाच्या ऐतिहासिक भूमिका केल्यात. सुरुवातीला शिवाजीराजे, त्याच्यानंतर संभाजीराजे. तर या दोन्ही भूमिकांचा बाज खूप वेगळा आहे. पण पहिल्यांदा पिता आणि नंतर पुत्र अशा दोन्ही भूमिका एक करताना त्यांचं वेगळेपण जपण्याचं आव्हान तुमच्यासमोर होतं का, आणि तुम्ही ते कसं पेललत? कारण पिता हा पुत्र वाटता कामा नये आणि पुत्र हा पिता, त्याच्यामुळे ते बायफर्केशन करणं खूप गरजेचं होतं. कारण तुम्हीच त्या दोन्ही भूमिका करणार होत्या, तर ते कशी होती प्रक्रिया? 100% या दोन भूमिका वेगळ्या साकाराव्याच लागणं ही गरज होती, आणि त्यामध्ये बेसिकली भूमिकेचा एक सायकोलॉजिकल ग्राफ आखणं फार गरजेचं होतं. म्हणजे जेव्हा आपण शिवाजी महाराजांची भूमिका म्हणतो तेव्हा शिवाजी महाराजांची भूमिका करत असताना त्यांची एकूण जडणघडण, त्यांचा एकूण सायकोलॉजिकल ग्राफ हा आखत जाणं गरजेचं होतं. अगदी सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर अत्यंत पराक्रमी असलेल्या शहाजी महाराजांचे, ज्यांना स्वातंत्र्याची आस होती पण ज्यांचं स्वतःचं राज्य नव्हतं, त्यांचे पुत्र महाराज होते.
आणि स्वराज्याच्या सार्वभौम राजाचा राजपुत्र म्हणजे शंभूराजे. त्यामुळे दोघांच्या जडणघडणीमध्ये कदाचित शिवाजी महाराजांना लहानपणी सांगण्यात आलं असेल की उद्या तुला राजा व्हायचंय, आणि शंभूराजांना सांगण्यात आलंय तू उद्याचा राजा आहेस. त्यामुळे त्यांच्या वागण्या बोलण्यातून, त्यांच्या कॉन्फिडन्स मधून हा एक फार वेगळा फरक दिसतो. आज आपण एक साधं एक गोष्ट पाहिली तर अगदी तळागाळातून वर येत असणारं एखादं नेतृत्व आणि त्या नेतृत्वानंतर तेवढ्याच कॅपेबिलिटीनी त्याची गादी सांभाळणारं नेतृत्व, या दोघांच्या देहबोलीत सुद्धा फरक असतो. मग त्यांच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये तो फरक असतो. अगदी सोपं बघितलं तर महाराज 12 मावळात लहानपणी जे हिंडत होते, तो त्यांची पाऊल टाकण्याच्या पद्धतीपासून विचार करावा लागतो. कारण बांधावरून चालताना शेतकऱ्याचा पोरगा असल्यामुळे कळतं की बांधावरून चालताना तुम्ही पाऊल असं सरळ नाही टाकू शकत, तुम्हाला पाऊल किंचित तिरपं ठेवावं लागतं तर पाऊल घसरत. पण जेव्हा तुम्ही मखमली गालिच्यावर चालता तेव्हा तुम्हाला हील टू टो हे पाऊल टाकावं लागतं. ही महाराजांच्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या आणि शंभूराजांच्या चालण्यातली सुद्धा एक ढब आहे. दोघांची शोल्डर पोझिशन म्हणजे शंभूराजांची जी वर्णनं आतापर्यंत लोकांसमोर आहेत, तर संभाजी महाराजांची भूमिका करत असताना युअर शोल्डर ब्लेड्स हॅव टू बी रिट्रॅक्टेड. तुमचे खांदे या पद्धतीने असतील तेव्हा तुमची देहबोली ही नकळत मी कोणतंही आव्हान झेलायला तयार आहे अशी होते. ही शंभूराजांची देहबोली होते आणि तीच महाराज साकारत असताना तुम्हाला बॅलन्स शोल्डर्स ठेवावे लागतात जेणेकरून मी दोन्ही बाजूनी सावध आहे. त्यामुळे हा जो सायकोलॉजिकल ग्राफ आहे, हा सायकोलॉजिकल ग्राफ आखणं खूप गरजेचं होतं. आणि दुसरी खूप फायद्याची गोष्ट झाली की स्वराज्य रक्षक संभाजी मालिका ज्या सगळ्या तंत्रज्ञांनी केली, हे सगळे तंत्रज्ञ माझ्याबरोबर राजा शिवछत्रपती मालिकेत, म्हणजे दिग्दर्शक कार्तिक केंडे असतील किंवा कॅमेरामॅन स्वर्गीय निर्मलजी जानी असतील, मग योगेश जानी असतील, आर्ट डायरेक्टर नितीन कुलकर्णी असतील, राहुल सुरते असतील आमचे मेकअपन, हे सगळे जण माझ्या बरोबर राजा शिवछत्रपतीला होते. त्यामुळे कुठेही मॅनरिझम सुद्धा कॉपी होत नाही ना, हे आम्ही फार प्रकर्षानं बघत होतो. आणि या सगळ्या टीमच्या सहकार्यामुळे आणि या अभ्यासामुळे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे पडद्यावर वेगवेगळे वाटू शकतील हे आव्हान पेलतात. सर, ऐतिहासिक भूमिका म्हटलं की आपोआपच एका वेगळ्या दृष्टिकोनातून तुमच्याकडे पाहिलं जातं आणि जाहीर कार्यक्रमांना जेव्हा तुम्ही जाता किंवा कुठे भेटींना जाता तेव्हा प्राकर्षानं हे दिसलंय की एका श्रद्धायुक्त नजरेतून लोक पाहतात, नमस्कार करतात, संवाद साधतात. तर एक जबाबदारी आपोआपच त्या भूमिका तुम्हाला देऊन जातात. तर ह्या दोन्ही भूमिकांनी एक व्यक्ती म्हणून तुम्हाला काय मिळालं असं विचारावं वाटतं? व्यक्ती म्हणून या दोन्ही भूमिकांनी खूप काही दिलं. म्हणजे मुळात मला वाटतं की एक माणूस म्हणून मला या दोन्ही व्यक्तिरेखांनी हे शिकवलं की जर तुमची तुमच्या स्वप्नांवर श्रद्धा असेल, निष्ठा असेल आणि सामाजिक जाणीवेतून तुम्ही काम करत असाल तर केवळ कर्तृत्वाच्या जोरावर सुद्धा देवत्वाला पोहोचता येतं. याचं एकमेव द्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि जवळपास 300-350 वर्ष उलटल्यानंतर सुद्धा जनमानसावर गारुड जे या दोन्ही व्यक्तिमत्वांचं आहे किंवा स्वराज्याचं गारुड आहे, तुम्ही बघत असाल तर स्वराज्यापेक्षा मोठ्या आकारमानाची, जास्त वैभवाची, जास्त फौजेची अनेक राज्य पृथ्वीच्या पाठीवर होऊन गेली. पण 350 वर्षांनंतर सुद्धा या दोन राजांचं नाव आपण इतक्या आदरानं घेतो, याचं फार महत्वाचं कारण आहे. ते म्हणजे जिजाऊ माँसाहेबांनी स्वराज्याला दिलेलं नैतिक अधिष्ठान. आणि त्यामुळे या सगळ्याच्या पायाशी जी नीतिमूल्य आहे, जी नीतिमत्ता आहे, त्याचं महत्व अधोरेखित होतं. आणि मला वाटतं त्रयस्थपणे या दोन भूमिकांनी काय दिलं हे पाहताना मला ही शिकवण तर दिलीच, पण त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या असेल, महाराष्ट्राबाहेरच्या असेल, जगभरातल्या असेल, कारण स्वराज्य रक्षक संभाजी मालिका ही जवळपास 147 देशांमध्ये पोहोचत होती. या सगळ्या प्रेक्षकांचं एक अलोट प्रेम, त्यांचा एक भरभरून आशीर्वाद मला वाटतं या मालिकांनी. तर मग दुसरीकडे अशा भूमिकांमुळे जबाबदारी वाढते का असं तुम्हाला वाटतं का? कारण लोक अनेकदा त्याच्याशीच तुलना करू लागतात. मग कुठे तुमचा सामाजिक वावर असो, कुठे कमेंट करणं असो किंवा तुमच्या एक नेता म्हणून भाषण असो तुमचं, तर सतत त्या भूमिकेशी तुमची तुलना केली जाते. तर याच्यावर काय सांगा? ही जबाबदारी वाढते का आणि त्याचं जडपण येतं का बेसिकली या जबाबदारीचं? 100% जबाबदारी वाढते. कारण तुम्ही कोणते कार्यक्रम अटेंड करता, तुम्ही कार्यक्रमांमध्ये कशा पद्धतीचं भाष्य करता, तुम्ही एखाद्या गोष्टीवर कशा पद्धतीनं रिॲक्ट होता, याला नकळत सर्वसामान्य माणूस त्या भूमिकांच्या मोजपट्टीनं बघण्याचा अनेकदा प्रयत्न करतो. आणि त्यात
मला वाटत नाही काही गैर आहे, कारण त्या सर्वसामान्य माणसानं प्रेम दिलं म्हणून ती भूमिका स्वीकारली. त्यामुळे त्याच्या मनात ही गोष्ट असणं हे 100% खरं आहे. त्यामुळे जबाबदारी ही नक्कीच वाढते आणि त्याचं दडपण मात्र येत नाही. कारण मी जसं सुरुवातीला म्हणालो तसं ही भूमिका साकारण्याच्या आधी जर तुमचं इंटेलेक्च्युअल प्रिपरेशन क्लिअर असेल तर मात्र त्याचं दडपण तुम्हाला येईल. हा, दुसरं दडपण कलाकार म्हणून नक्कीच असतं की त्याने तुम्ही टाईपकास्ट होता का. तर हो, अनेकदा तुम्हाला टाईपकास्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला जातो. तुम्ही होता की नाही हे जोपर्यंत तुम्ही मानत नाही तोपर्यंत त्याच्यावर काही ही गोष्ट नसते. पण अनेक जण हा शिक्का तुमच्यावर मारण्याचा प्रयत्न करतात, हे मी अनुभवातून सांगतो. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणालात की मग तुम्ही भाषण कराल, तुम्ही इतर ठिकाणी बोलाल. म्हणजे आता मी तुमच्याशी बोलतोय, जर एखाद्याला ट्रोलच करायचं एखाद्याने ठरवलं तर तो या फेसबुक लाईव्हला सुद्धा कमेंट टाकेल की अरे हा काय स्वतःला महाराज समजतो. मी जेव्हा प्रामाणिकपणे भूमिका मांडल्यानंतर एखादा जेव्हा ठरवतोच ट्रोल करायचं तर मला वाटतं त्याला इग्नोर केलेलं जास्त सोपं असतं. किंवा अगदी संसदेतल्या भाषणानंतर सुद्धा मला काही ज्यांना त्रास होतो त्या भाषणांचा अशा काही लोकांचे मला कमेंट्स येतात की संसदेत सुद्धा नाटकासारखं बोलतो का. तर ह्या ज्या कमेंट्स किंवा या ज्या तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने त्याची तुलना त्यावेळी होते का, प्रत्येक माणसावर अवलंबून आहे. त्यामुळे कोणी कशा पद्धतीनं विचार करायचा यावर आपण बंधन लादू शकत नाही. पण त्या विचाराने पुढे जात राहणं मला वाटतं जास्त संयुक्त आहे आणि जास्त सोपं आहे. आणि ते जर जमलं तर त्या जबाबदारीचं दडपण येत नाही. उलट ही जबाबदारी अंशरूपानं का होईना आपण जी भूमिका साकारली आहे त्यांच्याकडे ज्या अपेक्षेने पाहिलं गेलं होतं ती अंशरूपानं का होईना आपल्या खांद्यावर सर्वसामान्य माणूस टाकतो याचं नक्की सुख नाही. सर, छोट्या पडद्यासह मोठ्या पडद्यावरही तुम्ही झळकलात. म्हणजे ऐतिहासिक भूमिका असो किंवा इतर वेगळ्या भूमिकाही असोत. 8-10 चित्रपट झाले. मधल्या काळात तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या आणखी वाढल्या, राजकीय पटलाकडे तुम्ही वळलात. तर असं कळलं की या जबाबदाऱ्या वाढल्यानंतर थोडं तुम्ही काम मर्यादित केलं किंवा काही सिनेमे नाकारले सुद्धा. तर त्याबद्दल काय सांगाल? 100% खरी ही गोष्ट आणि प्रामाणिकपणे कबुली द्यायची तर म्हणावं तसं वेळ मिळाला नाही खरं तर चित्रपट क्षेत्राला वेळ देण्यासाठी. कारण जसं मी म्हणालो की जिथे हे पीक सुरू झाला राजा शिवछत्रपती मालिकेनंतर जवळपास 3-3.5 वर्ष ही शंभूराजे नाटकाच्या प्रयोगांमध्ये गेली. मग त्यानंतर महानाट्याचे प्रयोग सुरू झाले आणि त्यानंतर एकच ध्यास होता तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांवर कलाकृती सादर करण्याचा. आणि स्वराज्य रक्षक संभाजी मालिका संपली आणि एक वेगळी इनिंग सुरू झाली. त्यामुळे नक्कीच काही चित्रपट नाकारावे लागले. पण आता थोड्या जबाबदाऱ्या या स्ट्रीमलाईन करण्याचा जो वेळ होता तो नक्कीच वेळ देऊ शकलेलो आहे. कारण लोकसभेवर निवडून आल्यानंतर मतदारसंघाची जशी जबाबदारी होती तशीच महाराष्ट्रातल्या जगभरातल्या तमाम शिवशंभू प्रेमींकडून ही अपेक्षा होती की मालिका अर्धवट राहू नये. आणि त्यामुळे ती तारांबळ होती मालिकेचं चित्रीकरण आणि मतदारसंघातला वेळ आणि संसदेतला वेळ. त्यामुळे ती गोष्ट संपल्यानंतर दुसरं एक आव्हान समोर आलं की स्वराज्य जननी जिजामाता ही मालिका जेव्हा सुरू होती त्यावेळी ती मालिका एका अशा टप्प्यावर होती की अशी अपेक्षा व्यक्त केली की महाराजांची भूमिका पुन्हा मी करावी. खरं तर मालिकांमध्ये काम करायचं नाही असं मी ठरवलं होतं. पण ती जबाबदारी अचानक आली आणि मी कायम याला महाराजांचं काम म्हणतो आणि म्हणून ती जबाबदारी स्वीकारावी लागली. आता मालिका संपल्यानंतर मधल्या 2 वर्ष कोविडचा काळ गेल्यानंतर आता गोष्टी स्ट्रीमलाईन होत आहेत आणि आता नक्कीच चांगली संहिता असेल, चांगला सिनेमा असेल, त्या सिनेमातून चांगला सामाजिक संदेश असेल तर सिनेमा असेल, वेब सिरीज असतील या दृष्टीनं नक्कीच काम करेल. जेणेकरून दैनंदिन मालिकांच्या शूटिंगमध्ये जे पूर्ण वेळ अडकून पडायला होतं ते पूर्ण वेळ न अडकता ठराविक मर्यादित काळासाठी काम करणं हे आता जास्त खरं तर शक्य म्हणण्यापेक्षा आत्ताची ती माझी गरज आहे की जेणेकरून मी ठराविक मर्यादित काम करून जो इतर वेळ मतदारसंघासाठी असेल, संसदेसाठी असेल तो देऊ शकेल. त्यामुळे इथून पुढच्या काळात नक्कीच अशा काही चांगल्या संहिता असतील तर मी विचारतो. आणि सर, निर्माता म्हणूनही एक तुम्हाला प्रश्न विचारावा वाटतो की स्वराज्यातली स्त्री शक्ती सुद्धा तुम्ही पडद्यावर आणली, छोट्या पडद्यावर. जिजाऊ माँसाहेब असतील किंवा ताराऊ साहेब असतील, आता त्यांच्यावरची मालिका ही पाहिली जाते, आवडते. त्यातले संवाद सोशल मीडियावरती खूप लोकप्रिय पण होत आहेत. सगळ्या वयोगटात ती पोहोचतीये. तर निर्माता म्हणून आजवर जे विषय दुर्लक्षिला गेलेला होता की स्वराज्यातली स्त्री शक्ती, तर तो मांडण्यामागचा विचार नेमका काय होता?
नक्कीच याचं कारण एक महत्वाचं होतं. जसं मी सुरुवातीला सांगितलं, जिजाऊ महासाहेबांकडे केवळ महाराजांची आई म्हणून पाहिलं गेलं होतं, पण त्या जिजाऊ महासाहेबांनी जे नैतिक अधिष्ठान दिलं ते फार महत्वाची गोष्ट होती अधोरेखित करण्यासाठी. म्हणजे आज आपण स्त्री पुरुष समानता म्हणतो किंवा स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीनं काम करते असं म्हणतो. मी परवाच माझ्या युट्यूब चॅनलला अमोल ते अनमोलला एक व्हिडिओ केला, त्यामध्ये पण मी ही गोष्ट आवर्जून उल्लेख केली की आम्ही मुलींना मुलांच्या बरोबरीने शिकवलं हे आम्ही सांगत राहतो, पण मुलांना आता मुलींच्या बरोबरीनं ज्या प्रापंचिक जबाबदाऱ्या त्या सुद्धा शिकवायची वेळ आलेली आहे. आणि अशा वेळी जी स्वराज्यातली स्त्री शक्ती असेल तिचे लौकिक कार्य आहे ते कार्य समोर आणणं फार गरजेचं आहे. तुम्ही आज बघत असाल स्वराज्य सौदामिनी ताराराणी ही मालिका आपल्या जगदंब क्रिएशनच्या माध्यमातून सोनी मराठीवर साकारली जाते. आजपर्यंत ही खेदाची बाब आहे, पण ताराराणींचं अस्सल चरित्र एकही पुस्तक उपलब्ध नाही. म्हणजे आता ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार या संदर्भातलं पुस्तक समोर आणतायत, पण महाराणी ताराराणींवर एकही गोष्ट एकही मालिका अशा पद्धतीनं पूर्ण रूपात आलेली नव्हती. ही खरंच आपल्यासाठी खेदाची गोष्ट. म्हणजे मला जयसिंगराव पवारांनी जेव्हा एक प्रसंग सांगितला तेव्हा मला खेदही वाटला आणि आश्चर्यही वाटलं त्या गोष्टीचं, की ते एका शाळेत गेले होते आणि त्यांनी शाळेतल्या विद्यार्थिनींना विचारलं की देशातल्या पराक्रमी वीरांगणांची नावं सांगा. तर त्यामध्ये अनेकांनी झाशीची राणी लक्ष्मीबाईंचं नाव घेतलं, राणी चेन्नम्माचं नाव घेतलं, त्यानंतर अगदी चांदबिबीचं नाव घेतलं, रजिया सुलतानाचं नाव घेतलं, पण महाराणी ताराराणींचं नाव पटकन मुलींच्या ओठावर आलं. मला वाटतं ही खंत आहे आपली की आपणच आपल्या मातीतला जो दैदिप्यमान इतिहास आहे हा समोर आणत नाहीये, आणि म्हणून त्या भावनेतून स्वराज्य सौदामिनी ताराराणी ही मालिका आपण आणतो, जेणेकरून उद्या जेव्हा सहजपणे, म्हणजे आज मला एक हे कायम काय म्हणतो कौतुकाची थाप वाटते ही गोष्ट जगदंब क्रिएशनसाठी, की अनेक जण मुलाचं नाव शंभू ठेवतात. म्हणजे मुलाचं नाव पुन्हा शंभू ठेवणं ही गोष्ट मला वाटतं कुठेतरी या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा, कुठेतरी या मालिका विश्वाचा एक सकारात्मक परिणाम आहे असं मी मानतो. त्या पद्धतीनं उद्या जेव्हा तारा हे नाव मुलीचं ठेवलं जाईल तेव्हा मला वाटतं ही गोष्ट जास्त महत्वाची ठरेल. नाही तर मग आम्ही ज्या टिपिकल मालिका आहेत या मालिकांमध्ये जर फिरत राहिलो तर उद्या 20-25 वर्षांनंतरच्या तरुणाला जेव्हा तुम्ही सांगाल की तू नालायकांच्या देशातून आलेला आहेस, तर तो शर्मेनं मान खाली घालेल. ही खाली घालायला लागू नये, त्यानंही अभिमानानं सांगावं त्याचा नेमका इतिहास काय आहे, तो कोणत्या मातीतून आला आणि त्यातून कोणती मूल्य त्याने आयुष्यात आत्मसात केली. मला वाटतं की निर्मिती करत असताना हा एक व्यवसाय आहे, हा एक चरितार्थाचं साधन आहे, याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपण समाजाला काहीतरी देणं लागतो या भावनेतून जगदंब क्रिएशन्स या वेगवेगळ्या विषयांचा कायम धांडोळा घेत राहतं. आणि स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेला आता जो प्रतिसाद मिळतो तो खरंच वाखाणण्यासारखा. त्यामुळे कुठेतरी हे उद्दिष्ट सफल होतं असं वाटतं. सर, अभिनय याच्या पलीकडे एक असा प्रश्न विचारेन की ज्या वेळेला आपण म्हणजे कुठल्या तरी भूमिकेत असतो किंवा राजकीय नेता म्हणून कुठेतरी भूमिका पार पाडत असतो, त्यावेळेला एक फॅमिली मॅन म्हणून हे एक वलय बाजूला ठेवावं लागतं. तर तुम्ही तुमच्या आता या सगळ्या धावपळीमध्ये कुटुंबाला वेळ कसा देता, आणि तुम्हाला एक मुलगी आहे तर तिला म्हणजे तिला वेळ देताना कसं सगळं मॅनेज करता? तर ते करावं लागतं. मला कायम असं वाटतं की पब्लिक लाईफ आणि पर्सनल लाईफ याच्यामध्ये एक अस्पष्ट सीमारेषा असते. ती सीमारेषा तुम्ही काय मेंटेन केलीत तर या गोष्टी सहज शक्य होतात. आणि सुदैवानं माझी मुलं खूप समजूतदार आहेत, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे माझी पत्नी डॉक्टर अश्विनी ज्या पद्धतीनं हे सगळं तिने स्वीकारलंय आणि ते स्वीकारून जी घराची संपूर्ण जबाबदारी तिने तिच्या खांद्यावर घेतली, त्यामुळे खरं तर ही गोष्ट शक्य होते. प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मला कायम अशी वाटते की तुम्ही कोणीही असाल, तुम्ही सर्वसामान्य माणूस असाल, तुम्ही एक नोकरदार माणूस असाल, तुम्ही एखादा राजकीय नेता असाल, तुम्ही एखादा फार मोठा सेलिब्रिटी असाल, तुम्ही जे कोणी आहात त्याचे जोडे जर घराच्या उंबरठ्या बाहेर काढून तुम्ही घरात प्रवेश केलात ना, तर तुम्ही तुमच्या कुटुंबाचा फक्त एक सदस्य असता. तुम्ही तुमच्या पत्नीसाठी नवरा असता, तुम्ही तुमच्या आईसाठी मुलगा असता, आणि तुम्ही तुमच्या मुलांसाठी बाप असता. आणि त्या उंबरठ्याच्या आत गेल्यानंतर आपल्या केवळ एवढ्याच भूमिका आहेत. हे जेव्हा तुम्ही एक खुणगाठ बांधता तेव्हा ती गोष्ट सोपी होते. आणि जेवढा शक्य असतो त्यामध्ये खरं तर क्वांटिटी टाइम अँड क्वालिटी टाइम या दोन गोष्टींचा सिद्धांत मी कायम मांडतो. कदाचित हा मी माझ्या बचावासाठी तयार केलेला सिद्धांत असू शकतो, पण तो खरा आहे
तो म्हणजे की तुम्ही किती वेळ देता यापेक्षा महत्वाचं आहे तुम्ही तो वेळ कसा देता. आणि त्यामुळे जर त्या क्वांटिटी टाइमकडे बघून हिरमुसलं होण्यापेक्षा किंवा मनातल्या मनात एक अपराधीपणाची भावना घेण्यापेक्षा हे अनेक पुरुषांना सुद्धा लागू होतं, ज्यांना कामानिमित्त खूप जास्त ज्यांचे वर्किंग आवर्स असतात किंवा पत्रकारांचे अनेक वर्किंग आवर्स असतात. त्यामुळे या क्वांटिटी टाइमपेक्षा जेव्हा तुम्ही जो काही वेळ देता तो जर क्वालिटी टाइम असेल तर ही अपराधीपणाची भावना सुद्धा नसते आणि तुम्ही कुटुंबाला खरोखर योग्य तो वेळ योग्य तितक्या प्रमाणात देता. येस सर, खूप छान वाटलं या सगळ्या गप्पा ऐकताना, कारण एक त्यात प्रेरणा आहे, एक तुमचा प्रवास आहे आणि आता नव्या वर्षाचं खरं आपण सगळ्यांनी स्वागत केलं. ते करताना एक सावट आहे पुन्हा एकदा भीतीचं. तर एक आणखी उत्सुकता अशी आहे की नव्या वर्षात तुम्ही आता तुमचं काय नियोजन आहे आणि आपले चाहते आणि वाचकांना तुम्ही काय संदेश द्या? नक्कीच नव्या वर्षाच्या दृष्टीनं एक व्यक्त होण्याचं नवीन माध्यम सुरू केलंय. अमोल ते अनमोल हा युट्यूब चॅनल सुरू केलाय आणि खूप अल्पावधीत म्हटलं तर अवघ्या 1-1.5 महिन्यातच जवळपास 36,000 सबस्क्रायबर्स आणि ऑलमोस्ट 1 मिलियन व्ह्यूज या चॅनलला मिळाले. त्यामुळे एक व्यक्त होण्याचा एक फार हक्काचं व्यासपीठ हे म्हटलं तर नवीन गोष्टी शिकताना तयार झालेलं आहे. नवीन वर्षात कलाकार म्हणून काम करत असताना नक्कीच दैनंदिन मालिकांचा कोणताही विचार नाही, पण जसं मगाशी आपण म्हणालो त्या पद्धतीनं काही चांगले चित्रपट किंवा काही चांगल्या वेब सिरीज या नक्कीच करून पाहायला आवडतील, कारण वेब सिरीज मी अजून केलेली नाही आणि त्यामुळे कलाकार म्हणून मला ही नवीन गोष्ट शिकायला आवडेल. त्यामुळे या पद्धतीच्या काही चांगल्या संहिता ऐकून त्यातून काही जर चांगलं हाती लागलं तर ते साकारायला नक्कीच आवडेल. फिक्स असे प्लान नक्कीच नाहीत आणि जसं तुम्ही म्हणालात त्या पद्धतीनं ओमायक्रॉनचं जे सावट आता समोर येतंय अगदी आज मी खरं तर तुमच्या ऑफिसला भेट देऊन आपण समोरासमोर बसून ही मुलाखत करणार होतो, पण कालपासून थोडीशी सर्दी आणि घशातली खवखव जाणवत असल्यामुळे मी सुद्धा सध्या आयसोलेट झालेलो आहे आणि गरज पडली तर पुन्हा एकदा कोविड होऊन गेलाय, पुन्हा एकदा कोविडची टेस्ट करावी लागणार आहे. त्यामुळे या सावटाकडे सजगपणे पाहणं गरजेचं आहे. मराठी नाट्यसृष्टीच्या दृष्टीनं खरं तर काही महत्वाकांक्षी योजना मनात आहेत आणि विशेषतः हे कोरोनाचं वारंवार येणारं सावट त्यातून प्रेक्षक संख्येवर आलेली मर्यादा या पलीकडे जाऊन काही वेगळं आपल्याला एक्सप्लोर करता येईल का या दृष्टीनं एक पाहणी चाललेली आहे. जगदंब क्रिएशन्सचं युट्यूब चॅनल या नवीन वर्षामध्ये येईल आणि लवकरच जगदंब क्रिएशन्सचा OTT प्लॅटफॉर्म सुद्धा या नवीन वर्षामध्ये लॉन्च होईल. आणि महाराष्ट्र टाइम्सच्या सगळ्या प्रेक्षकांना हेच सांगेन की कलाकार म्हणून महाराष्ट्र टाइम्सच्या सप्लिमेंटमध्ये आपला फोटो किंवा आपली बातमी येणं हे आमच्यासाठी प्रतिष्ठेचं आहे, तसं तुमच्यासाठी ती गोष्ट विश्वासार्हतेची आहे आणि हे महाराष्ट्र टाइम्स बरोबरचं तुमचं विश्वासाचं नातं हे असंच कायम राहू. कोविडचं सावट येतंय त्यामुळे कोरोना विषयक नियमांचं पालन करू. ज्यांनी लस घेतली नसेल, दोन्ही डोस झाले नसतील त्यांनी कृपया लस घ्या. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर या सगळ्या गोष्टींचा अवलंब करूयात आणि हे नवीन वर्ष महाराष्ट्र टाइम्सच्या सगळ्या वाचकांना सुख समृद्धीचं, भरभराटीचं आणि मुख्य म्हणजे आरोग्याचं जावं ही जगदंबेच्या चरणी प्रार्थना. सर, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि भेटत राहू, बोलत राहू. काळजी घ्या. येस, धन्यवाद. येस सर, धन्यवाद. जय शिवराय. प्रेक्षक हो, संपलं. ओके, मला वाटलं आपण एंडिंग नोट करतोय काही.